सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। पोलीस प्रशासनाने दबावाखाली काम करू नये, खासदार धैर्यशील मोहिते पाटील। बातमी आहे ब्युरो रिपोर्ट DSP न्यूज लाईव्ह मधून। दहिवडी येथे मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घारगे यांच्या प्रचारार्थ आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या जाहीर सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील बोलत होते। या सभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील काय म्हणाले पाहूयात। जेव्हा सभा झाली तेव्हा अनेक ज्येष्ठ मंडळींचं स्मरण त्या ठिकाणी झालं आणि मी काही गोष्टी बोललो होतो। मानखटावचा विकास करताना स्वर्गीय श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर, स्वर्गीय सदाशिवराव पोळतात्या, स्वर्गीय केशवराव पाटील, स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे, स्वर्गीय चंद्रहास पाटील, स्वर्गीय धोंडीराम वाघमारे, स्वर्गीय संपतराव अवघडे या सगळ्या लोकप्रतिनिधींचं या मानखटावमध्ये प्रकल्प आणण्यात फार मोठं योगदान आहे। या तालुक्याच्या विकासामध्ये मोठं योगदान आहे, ह्यांना विसरून चालणार नाही। मी मगासपासून सगळ्यांची भाषणं बघत होतो, कोणतर बोलल। 99ला आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, ते 2014 पर्यंत होतं। या कालावधीमध्ये विदर्भातल्या भाजपच्या अनेक आमदारांनी राज्यपालांकडे तक्रार केली की समान वाटप होत नाही निधीचं। इरिगेशन खात्याचा जो निधी आहे तो जास्तीत जास्त इतर महाराष्ट्रातच वळवला जातोय, अशी तक्रार केल्यानंतर राज्यपालांनी त्याच्यावर बंदी घातली आणि ती बंदी आपल्याकडे निधी यायचा बंद झाला आणि तो अगदी 2014, 15, 16 पर्यंत तसाच होता। आणि तिकडचा अनुशेष भरून निघाल्यानंतर मग उठवल्यानंतर निधी यायला सुरू झाला आणि हे म्हणतायत मीच हे सगळे प्रकल्प केले, हे चुकीचं आहे। जेवढे माझे आमदार झाले त्या प्रत्येकाचा मोठा वाटा इथल्या योजनेमध्ये, इथला प्रकल्प उभा करण्यामध्ये आहे। त्यामुळे एकट्याने कधी क्रेडिट घ्यायचं नसते, पाया कोणी रचला हे महत्त्वाचं आहे। फीत कापायला काय कोणी येईल, 100 जण येतील। त्यामुळे या वडीलधारी मंडळींचं योगदान बिलकुल विसरता कामा नये। जाता जाता एवढंच बोलीन इथं मी, विशेषतः प्रशासनाला, TV मीडियावाल्यांनी मी आत्ता जे बोलतोय त्याच्याकडं चांगलं रेकॉर्डिंग करा आणि भारताच्या निवडणूक आयुक्ताकडे ते गेलं पाहिजे, महाराष्ट्राच्या मुख्य सचिवाकडे गेलं पाहिजे, महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्ताकडे गेलं पाहिजे, पोलीस महासंचालकाकडे गेलं पाहिजे। लोकसभा इलेक्शन बघितलं, विधानसभा इलेक्शन बघितलं मी, सगळीजण तुम्ही एवढी टेन्शनमध्ये, इकडं असं होते, इकडे दबाव होते, यांची तर स्वतःहून डेअरिंग नाही मैदानात उतरायची। परंतु महसूल आणि पोलीस प्रशासनाचा पुरेपूर उपयोग घ्यायचा। हा लोकशाहीचा उत्सव आहे। विधानसभा इलेक्शन लोकशाही मार्गाने होऊ द्या। मगाशी मसवडमध्ये मी गेलो होतो, मसवडमध्ये मला कार्यकर्त्यांनी सांगितलं मिथुन लोखंडे नावाचा आपला सक्रिय कार्यकर्ता आहे, भरपूर पळतोय, काम करतोय, पक्षासाठी घरोघरी जाऊन मतं मागतोय, म्हणून DYSP ऐका मी काय बोलतो ते। त्याच्या घरी काल 40 पोलीस घेऊन धाड मारली रात्री 12 वाजता। पोलिसांच्या माध्यमातून दहशत माजवत आहे तुम्ही सर्वसामान्य जनतेवर, मतदारांवर, चालणार नाही। काल बिदालमध्ये आपल्या एका कार्यकर्त्याला मारहाण झाली, 48 तास लागले तुम्हाला गुन्हा दाखल करायला। तुम्ही इथल्या जनतेचे नोकर आहात एवढं लक्षात ठेवा, कुणाचे खासगी नोकर नाही आहे तुम्ही। आणि या इलेक्शन मध्ये जर हे थांबलं नाही तर इथं जेवढी जनता बसली ना, या अख्खी कलेक्टर ऑफिस आणि SP ऑफिसवर घेऊन येणं एवढं लक्षात ठेवा। आणि त्यावेळेस मात्र तुम्ही उत्तर द्यायचं काय गुन्हे केलेले आहेत ते सगळे।